हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय करणार आहोत। खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आहेत। तसंच हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो। त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे आपल्याला। इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। 2 शेंगा घेऊन आलेले आहे। आपल्याला ते कट करून घ्यायचे। सगळ्यांनाच माहिती आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम किती मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि बी चं सुद्धा मात्रा खूप जास्त आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे शेंगा खायला पाहिजेत। लहान मुलांना तर आवर्जून द्यायला पाहिजेत। कॅल्शियमचं प्रमाण खूप असल्यामुळे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचे एकाचे 2 भाग करून घ्यायचे। असं आपल्याला उभं चिरून घ्यायचे। सगळ्या शेंगा आपण अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप मस्त सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे। सर्व शेंगा चिरून घेतल्या की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। गॅसवरती ठेवून घ्यायचे। त्याच्यामध्ये हलकंसं थोडं मीठ टाकायचे आणि एक उकळ काढून घ्यायचे। झाकण ठेवून आपल्याला ते उकळून घ्यायचे। शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं ते काढून घ्यायचे। पाणी बघा, आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नव्हता। कमी पाण्यामध्ये ठेवून ते 1 वाफेमध्येच पाणी व्यवस्थित त्याच्यात झालेलं आहे। जास्त पाणी ठेवलं तर काय होतं, शेंगाचा पूर्ण रस त्याच्यात होता, तर शेंगा आपल्या खूप जास्त शिजल्या जातात। तर आपण हे काढून घेतलेले आहे। इथे एका बाजूला आपण हळद घेऊयात। इथे मसाला घेतलेला आहे। मी मसाला थोडाच वापरलेला आहे कारण लहान मुलं खाणार आहेत। तुम्हाला जास्त हवे असेल तर जास्त घ्या। जिरा पावडर घेतलेली आहे, गोडा मसाला, आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते। मीठ थोडा कमी वापरायचं आहे कारण शेंगा शिजताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता इथे आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। मसाला भिजवण्यासाठी आपण तेलाचा वापर करूया। हे मिक्स करायचं आहे आणि ह्या शेंगांना लावून घ्यायचे। इथे आपण सर्व मसाला असा शेंगांना लावून घेतलेला आहे। हे शेंगा आपल्याला काय करायचे, रव्याला लावून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण रव्यामध्ये घोळून घ्यायचे। आधी सर्व शेंगांना आपण रवा लावून घेऊयात। इथे सर्व शेंगांना आपण रवा लावून घेतलेला आहे। ते एका तव्यामध्ये तेल टाकून आपण ते शेंगा परतून घ्यायचे आहेत। इथे सर्व शेंगा आपण लावून घेतलेल्या आहेत। आता अलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त अशा असणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहेत। खूप मस्त टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।